नमस्कार. 72 मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. दरम्यान मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. येत्या 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. 10 तारखेलाच मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि आरक्षण लागू व्हावं म्हणून आमरण उपोषण करणार आहे, असं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या अधिसूचनेवरून टीका करणाऱ्यांवरही निशाणा साधला आहे. काही जण सरकारची सुपारी घेऊन सोशल मीडियावर ट्रॅप करत आहेत. त्यांना पद पैसे हवे आहेत. 70 ते 75 वर्षात जे झालं नाही ते आज झाल्याने काही नेते आणि समाजात काम करणारे नेते जळत आहेत. त्यांना असं वाटत आहे त्यांची दुकाने बंद झाली. त्यांच्या ट्रॅपला मी घाबरत नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान सरकारच्या निर्णयाचा 60 लाख मराठा बांधवांना फायदा होणार आहे. काही सत्ताधारी लोक सोशल मीडियावर श्रेय घेत आहेत. त्यांना आव्हान आहे की श्रेय घेऊ नका, हे सर्व मराठ्यांचं श्रेय आहे. 54 लाख नोंदी सापडल्या आहेत, त्या सर्वांना आरक्षण मिळणार आहे. सगळी सोयरीबाबत सरकार अध्यादेश काढत नव्हतं, मात्र मराठा आंदोलनामुळे सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कायद्यात बदल करताना अधिसूचना काढाव्या लागतात आणि सरकारने काढल्या. येत्या 15 फेब्रुवारीच्या अधिवेशनात कायदा करायचा आहे. त्यामुळे मुंबईत मराठे गेले आणि आरक्षण घेऊन आले, असं मनोज जरांगे यांनी ठामपणे सांगितलं. एवढंच नाही तर जर कोणी फुकटचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला किंवा समाजामध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर मग तो किती मोठा नेता असू द्या, त्याला सोडणार नाही, असं देखील जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.